नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. मॅक्स महाराष्ट्र भारताच्या राज्यघटनेचा संविधान दिन साजरा करतोय आणि त्यानिमित्तानं आपण देशातल्या आणि राज्यातल्या अनेक विचारवंत घटनातज्ञांशी किंवा संविधान साक्षरतेवरती जे काम करतायत अशा अनेक लोकांशी आपण बोलतो आहोत. आता आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते प्राध्यापक डॉक्टर संजय जैन आहेत, ज्यांचं ते संविधानाचे तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत आणि पुण्यातील इंडियन लॉ सोसायटीचं जे विधी महाविद्यालय त्याचे ते प्राचार्य आहेत. केशवानंद भारती नावाची जी केस आहे, भारतातली 13 बेंचेसची केस मानली जाते. आतापर्यंत तेवढी मोठा बेंच सुप्रीम कोर्टामध्ये कधी बसला नाही. त्या केशवानंद भारतीच्या वरती असलेलं त्यांचं पुस्तक, त्या केस वरती असलेलं त्यांचं पुस्तक संपूर्ण देशभर आणि प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती डॉक्टर संजय जैन सरांनी संविधानाच्या संदर्भात आणि अनेक घटनात्मक बाबींवरती ही त्यांचं अनेक ठिकाणी व्याख्यानं झालेली आहेत. आता ते आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे सर तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. आणि सर आपल्याला एकंदरीत भारतीय राज्यघटना म्हणजे नेमकं काय आणि त्याची काय मूल्य आहेत देशामध्ये त्या संदर्भात आपल्याला सांगणार आहे. तर मी सर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या विषयाला सुरुवात करा. धन्यवाद. सर्वप्रथम मी मॅक्स महाराष्ट्राचं अभिनंदन करतो की त्यांनी संविधान साक्षरता सारखा महत्वाचा विषय हाताळण्याचं ठरवलं. मी या प्रसंगी भारतातल्या आपल्या सर्व श्रोत्यांना व भारतीय डेमोक्रेसी मध्ये भाग घेणाऱ्या सर्व नागरिकांचं आपल्या संविधानाच्या 72व्या वाढदिवसाच्या निमित्त, खरं म्हणजे 72 वर्ष पूर्ण झाले आणि 73वं वर्ष सुरू झालं, त्या निमित्ताने मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि मी माझं जे विश्लेषण आहे भारतीय संविधानाबद्दलचं त्याला सुरुवात करतो. हे विश्लेषण करत असताना मी प्रयत्न करेन की हे विश्लेषण पुस्तकी स्वरूपाचं असू नये, पण विश्लेषण असं जेणेकरून सर्वसाधारण जनमानसाला आपल्या संविधानाबद्दल जे कौतूहल आहे किंवा संविधानाबद्दल विस्मयकारकता पण बरेच वेळा लोकांना वाटते, ती दूर व्हावी. मी सुरुवात करत असतानाच तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक सर्वे झालेले आहेत अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, ब्रिटनमध्ये, आणि लोकांना संविधानाबद्दलचे साधे साधे प्रश्न विचारण्यात आले आणि लोकांचा जो इंटरेस्ट होता संविधानासंबंधीचा तो अत्यंत कमी दिसलेला आहे. म्हणजे डिसइंटरेस्ट इन कॉन्स्टिट्यूशन इज अ व्हेरी कॉमन फिनॉमिनन अक्रॉस द वर्ल्ड. या बॅकड्रॉपवर आपण जर आपल्या संविधानाचा विचार केला तर खरंच आपल्या संविधानाचा अभ्यास करणं आव्हानात्मक आहे, कारण आपलं संविधान जवळपास 200 ते 250 पानांचं आहे. खूप मोठं आहे, जगातलं सगळ्यात मोठं संविधान ऍटलिस्ट देशांपैकी. अमेरिकेतल्या काही राज्यांचं संविधान आपल्या संविधानापेक्षा मोठं असू शकतं, पण जर देशांचा विचार केला तर आपलं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्या संविधानाबद्दल जर मला कोणी विचारलं तर एक सर्वे झालेला होता जगातल्या संविधानांच्या लॉन्जिटिव्हिटी बद्दल, की संविधानाचं हे ऍव्हरेज एज किती असतं प्रत्येक संविधानाचं. तर असं लक्षात आलं की 13 वर्ष किंवा कमी संविधानाचा ऍव्हरेज एज आहे. जेवढे संविधान आतापर्यंत तयार झाले तर ऍव्हरेज एज प्रत्येक संविधानाचं फक्त 13 वर्ष आहे. त्याचा जर आपण विचार केला 13 वर्ष, त्याचा जर विचार केला तर आपलं संविधान हे 72 वर्ष तरुण आहे. मी 72 वर्ष म्हातारा म्हणणार नाही, 72 वर्ष तरुण आहे. कारण जेव्हा आपण देशाच्या वयाचा विचार करतो तर ऍटलिस्ट पहिले 200 वर्ष देश तरुण असतो. त्याच्यामुळे अगदी आपलं संविधान हे तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे असं जर मला रोमॅन्टिकपणे वाटलं तर याच्यात काही. आता जे 2-3 महत्वाचे मुद्दे आहे, लोक आंबेडकरांना संविधानाबद्दल जोडतात, पण आंबेडकरांचं नेमकं संविधानाबद्दल काय म्हणणं होतं हे किती लोकांना माहिती आहे. नुसतं आंबेडकर संविधानाचे जनक आहे असं म्हणणं आणि एक डोगमा क्रिएट करणं ही एक गोष्ट आहे,
आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली याच्यात दुमतच नाही, पण त्यांनी महत्वाचे गुरुमंत्र काय दिले होते? तर सगळ्यात पहिले आंबेडकर साहेबांनी असं म्हटलं होतं की संविधान किती चांगलं असू द्या, जर संविधान चालवणारं व्यक्तिमत्व जर नाकारत असलं तर हो एखादं बेस्ट कॉन्स्टिट्यूशन सुद्धा वर्स्ट होऊ शकतं. पण जर संविधान चालवणारे जर कार्यकर्ते जर चांगले असले तर एखादं वर्स्ट कॉन्स्टिट्यूशन पण बेस्ट होऊ शकतं. तर त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही आपल्या संविधानाबद्दल तक्रारी आहे, तर त्या माझं मत ते वर्शिपिंग ऑफ फॉल्स गॉड लिहून त्या तक्रारी करणं हे अत्यंत चुकीचं आहे, जे बरोबर शोधी आहे. साहेबांनी करायचा प्रयत्न केला. शोधी साहेबांनी ते पुस्तक लिहायच्या ऐवजी ज्या लोकांनी या संविधानाला चालवताना प्रॉब्लेम क्रिएट केले त्या प्रॉब्लेम्स कडे बघायला पाहिजे होतं, असं बघायला माझं पाहिजे. स्पष्ट मत आहे. आणि ते आपण बघत नाही. आता बरोबर. डॉक्टर आंबेडकरांनी 3 महत्वाच्या गोष्टी त्यांच्या स्पीच मध्ये सांगितलेल्या होत्या. पहिली गोष्ट त्यांनी म्हटली होती की वी शुड बी वेरी ऑफ हिरो वर्शिपिंग. व्यक्ती चाटुता किंवा हा सायकोफॅन्सी हे हा आपण अजिबात करू नये. आजही आपण भारतात जेव्हा आपण कोणत्याही पॉलिटिकल पार्टी बद्दल बोलतो तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा किंवा शिवसेनेचे महामहिम, तर ही बरोबर. ही जी लँग्वेज आहे, ही लँग्वेज आपण जेव्हा एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या हेड बद्दल वापरतो तर आपण आंबेडकरांच्या विचारांची पायमल्ली करतो असं मला वाटतं. कारण आंबेडकरांनी म्हटलं तर व्यक्ती मोठा नाही, व्यक्तींना देणारा व्यक्तींचं नेतृत्व करणारा माणूस मोठा आहे. नेतृत्व हे मोठं आहे, व्यक्ती कुठलाही बरोबर. मोठा नसतो. त्याच्यामुळे जी हिरो वर्शिपिंग आपल्याकडे चालते आणि अजूनही खूप चालते ती हो चुकीची आहे. मग दुसरा जो महत्वाचा पॉइंट जो आंबेडकर साहेबांनी म्हटलं होतं की अनार्की, वी शुड बी व्हेरी ऑफ अनार्की. आज तुम्ही रस्त्यावर आंदोलन करून कायदे रद्द करवाल किंवा कायदे बनवाल, तर हे हे वरवर जरी खूप आनंदीदायक वाटत असलं, वरवर जरी खूप यशपूर्वक वाटत असलं, आपल्याला खूप याच्यात सॅटिस्फॅक्शन वाटत असलं, तरी लॉंग टर्मनी पार्लमेंटला पॅरलल क्रिएट करणं हे चुकीचं आहे. पार्लमेंटरी गोष्टी पार्लमेंटमध्येच व्हायला पाहिजे. एखादा कायदा जर आपल्याला पटला नाही तर आपण पार्लमेंटरी मार्गाचा अवलंब करून तो कायदा आपण रिपील करायला पाहिजे. अर्थात हे म्हणत असताना मी मुळीच असं म्हणणार नाही की कायद्याला विरोध नसावा. जर कायदे अन्यायकारक असतील तर त्याला विरोध असावा. पण विरोध करत असताना अराजकता आपण आपल्या विरोधात आणू नये. आपण जर म्हटलं की नाही आम्ही काहीच मानत नाही, आम्ही म्हटलं माय वे इज हायवे, या पद्धतीने जर आपण विरोध करून गोष्टी आपण जर मिळवायचं ठरवलं तर माझ्या मते देशात अनार्की यायला वेळ लागणार नाही. आणि अनार्की ही एखाद्या वाईट संविधानापेक्षाही वाईट असते, असं माझं मत आहे. पण जो बरोबर. तिसरा जो महत्वपूर्ण पॉइंट जो आंबेडकर साहेबांनी मांडला होता आणि अत्यंत महत्वाचा, की वी डोंट वॉन्ट ओनली पॉलिटिकल डेमोक्रेसी, वी वॉन्ट सोशल डेमोक्रेसी. पॉलिटिकल डेमोक्रेसी आपल्याकडे खूप जबरदस्त आहे. हा आपण नेहमी म्हणत असतो की भारतात डेमोक्रेसीचा उत्सव असतो. हे इलेक्शन ते इलेक्शन, दर महिन्याला इलेक्शन चालू असतात. आणि आपल्या नेत्यांना वाटत असतं की इलेक्शन सक्सेसफुल होणे म्हणजे संविधान नीट चालणे. हा जो ठोका आहे संविधानाबद्दलचा हा अत्यंत चुकीचा आहे. फक्त इलेक्शन घेऊन किंवा इलेक्शन मध्ये यश मिळवून किंवा इलेक्शनचा निर्णय मानण्यात जर आपण धन्यता मानत असू तर माझ्या मते आपला जो दृष्टिकोन आहे संविधानाकडे बघण्याचा तो अत्यंत खोटा आहे. संविधान ह्या 3-4 गोष्टी आंबेडकर साहेबांच्या मांडल्यावर, ज्याला मी क्रिएटिव्ह कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणतो, की आंबेडकर साहेबांनी कॉन्स्टिट्यूशनकडे एक लिव्हिंग ट्री म्हणून पाहिलं. त्यांनी कॉन्स्टिट्यूशनकडे एक स्थिर डॉक्युमेंट म्हणून कधीच बघितलं नाही. जेव्हा जेव्हा विचार चालला होता संविधानात आर्टिकल 368 बद्दल की संविधानाच्या हो दुरुस्तीचं प्रोसिजर कसं असावं, तर सगळ्यात जास्ती संशय डॉक्टर आंबेडकरांनाच होता की हे संविधान किती टिकेल. तर हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आपण आंबेडकर साहेबांचं म्हणणं त्या अर्थी का होणार चूक ठरवलं, त्यांचा चुकीचे विश्वास ठरवलं. आपण चुकीचं ठरवलं, हो ना चांगल्या भाऊ? अर्थी चुकीचं ठरवलं आणि संविधान आपण 72 वर्ष टिकवलं. पण हो प्रश्न हा आहे की संविधान टिकवत असताना आपण संविधानातल्या कोणत्या गोष्टी टिकवल्या आणि कोणत्या गोष्टीकडे आपलं लक्ष कमी हो आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला जर या प्रश्नाचं उत्तर देताना जर मांडायचं असेल तर सरदार पटेल बद्दल आपण खूप बोलत असतो. आंबेडकरांनंतर जर भारत देशाच्या अखंडतेत जर कोणाचं योगदान असेल तर सरदार पटेल.
सरदार पटेल साहेब जी आपली मायनॉरिटी सब कमिटी होती फंडामेंटल राईट्स तयार होत असताना संविधान सभेत त्याचे चेअरमन होते. आणि सरदार पटेल साहेबांचं असं स्पष्ट मत होतं की जर देशात तुम्हाला सुखसोयी देशात जर तुम्हाला सुखाने नांदायचं असेल तर देशातली जी मायनॉरिटी आहे त्या मायनॉरिटीला संपूर्ण सुरक्षा मिळण्याची गरज आहे. आणि आपल्या दृष्टीने सुरक्षा मिळण्याची दृष्टीने मायनॉरिटीलाही वाटलं पाहिजे की आपण सुरक्षित आहे. तर सुरक्षित फक्त आहे. आम्ही आणि आपण मायनॉरिटीला सुरक्षा देऊन काही त्यांच्यावर खूप उपकार करतोय असं नाही. इनफॅक्ट ज्या देशात मेजॉरिटी आणि मायनॉरिटी या दोघांचाही आवाज एकसारखा असतो, किंबहुना मायनॉरिटीचा आवाज ज्या देशात मोठा असतो मेजॉरिटीपेक्षाही, त्या देशातली डेमोक्रेसी ही जास्ती सक्सेसफुल असते असं आंबेडकर साहेबांचं म्हणणं होतं. आणि त्याच प्रकारचं काही अर्थाने म्हणणं मार्टिन लुथर किंगचंही होतं जेव्हा त्यांनी रंगभेदाच्या विरुद्ध अमेरिकेत लढा दिला होता. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधानाचा विचार करत असताना फक्त पार्लमेंटमध्ये आमच्या किती सीट्स आहेत आणि पार्लमेंटमध्ये आमचं किती बहुमत आहे, बहुमतवाद हा आपल्या संविधानाचा गाभा नाही असं मला वाटतं. आपल्या संविधानाचा गाभा सर्व व्यक्तींच्या विचारांचा आदर करणं आणि अशा व्यक्तींचा विचारांचा आदर करणं ज्या व्यक्तींच्या विचारांशी आपलं मत जुळत नाही अशा व्यक्तींच्या विचारांचा आदर करणं आपल्या संविधानाचा गाभा असं मला वाटतं. त्याच्यामुळे डेमोक्रेसीकडे बघत असताना तुम्ही फक्त नंबरची डेमोक्रेसी बघू नका, डेमोक्रेसीची गुणवत्ता पण बघा. आणि डेमोक्रेसीची गुणवत्ता तेव्हाच वाढेल जेव्हा मेजॉरिटी आणि मायनॉरिटी या दोन्ही गटांना ऐक्याने आणि सुरक्षिततेने नांदता येईल. आता संविधान हे कशासाठी असतं याच्यावरही डॉक्टर आंबेडकर साहेबांचं खूप उत्तम मार्गदर्शन आहे. जनरली जेव्हा आपलं संविधान तयार झालं तो काय असा होता की जनरली संविधान नुसतं राज्यांमध्ये आणि सरकारांमध्ये म्हणजे कोऑर्डिनेशन घडवून आणण्यासाठीचा डॉक्युमेंट म्हणूनच संविधानाचा उपयोग नव्हता. संविधान निर्माण करून आपण एका नवीन समाजाची निर्मिती करू शकतो, समाजाचं उत्थान करू शकतो या भावनेनी तयार केल्या जाणारा डॉक्युमेंट म्हणून आपण संविधानाकडे बघत होतो. त्याच्यामुळे संविधान हे फक्त एक कायद्याचं डॉक्युमेंट नाहीये, पण संविधान म्हणजे हे आपलं एक स्वप्नपूर्तीचं एक व्हेकल आहे. इनफॅक्ट जर तुम्ही प्रिअम्बल जर बघितलं आपलं कॉन्स्टिट्यूशनचं, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग कॉन्स्टिट्यूटेड इंडिया इंटू साऊदर्न सोशलिस्ट डेमोक्रेटिक रिपब्लिक, तर ही एक उद्देशिका आहे आणि हे फ्युचरिस्टिक आहे. आपण पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर तिन्ही बघतो. संविधानाच्या प्रिअम्बल कडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर तिन्हीकडे बघतो. आणि म्हणून उपेंद्र बक्षी जे फार मोठे संविधानाचे अभ्यासक आहे त्यांनी एक वेळेस म्हटलं होतं की जी आपली संविधानाची जी उद्देशिका आहे त्याला हे संपूर्ण संविधान त्याची फुटनोट आहे. म्हणजे खरं पाहिलं तर आपल्या संविधानाचा जो मूळ मंत्र आहे तो आपल्या उद्देशिकेत आहे. आणि आपल्या उद्देशिकेत जे 3 महत्वाचे मुद्दे आहे, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस फक्त इलेक्शन लढून मिळत नसतो, पण सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि पॉलिटिकल म्हणजे राजनीतिक न्याय. जर या तिन्ही लेवलवर जर आपल्याला न्याय मिळायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे याचं विचार मंथन अपेक्षित होतं संविधान चालवताना. एक जो गैरसमज अजून पसरवण्यात येतो की आपलं संविधान हे संपूर्ण झालं 1950 मध्ये संपूर्ण झालं. निश्चित आपलं संविधान आपण अंमलात आणलं 1950 मध्ये, पण संविधान कधीच संपूर्ण होत नसतं. कॉन्स्टिट्यूशन इज ऑलवेज अ वर्क इन प्रोग्रेस. का वर्क इन प्रोग्रेस? कारण काही मुद्द्यांवर आपलं एकमत झालेलं असतं, पण काही मुद्दे असे असतात ज्याच्यावर आपलं एकमत झालेलं नसतं आणि म्हणून त्या मुद्द्यांवर आपण तात्पुरते उपाय करतो आणि ते मग भविष्यात निर्णय घेण्यासाठी आपण सोडून देतो. तसे अनेक गोष्टी आंबेडकर साहेबांनी खूप चातुर्याने पुढच्या पिढीसाठी विचार करण्यासाठी ठेवलेल्या होत्या. पण पुढच्या पिढीने डॉक्टर आंबेडकरांच्या नावाचा उपयोग करून हे आंबेडकरांचं संविधान आहे म्हणून आपण याच्यात कुठेही बदल करायचा नाही किंवा याच्यात काही महत्वपूर्ण गोष्टींमध्ये बदल करण्याचा अशा प्रकारचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. आता मी काही महत्वपूर्ण मुद्दे इथे तुम्हाला सांगायची इच्छा माझी. एक जो महत्वपूर्ण मुद्दा आंबेडकर साहेबांनी म्हटला होता की जे पार्लमेंटचे प्रिव्हिलेज आणि इम्युनिटीज आहे
तर तात्पुरते पार्लमेंटचे प्रिव्हिलेजेस आणि इम्युनिटी ब्रिटिश पार्लमेंट सारखे असावे अशी अशी उपाययोजना आपण केलेली होती. पण प्लॅन असा होता की भविष्यात एक कायदा बनवून आपण पार्लमेंटचे जे प्रिव्हिलेजेस आणि इम्युनिटीज आहे याच्यावर आपण नियम बनवू. पण पार्लमेंटला स्वतःवर निर्बंध नको आहे अजूनही. पार्लमेंटला स्वतःवर कुठलाही अंकुश अजूनही नको आहे आणि म्हणून निरंकुशपणे स्वतःचे अधिकार वापरण्यासाठी अजूनही आपण तीच जुना राग आला. पण आपण म्हणत असतो की आमची प्रिव्हिलेजेस आणि इम्युनिटी ब्रिटिश पार्लमेंटची आहे. माझ्या मते इथे आपण डॉक्टर आंबेडकरांच्या मताला बगल दिलेली आहे, कारण डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं असं कधीच नव्हतं की आपली पार्लमेंट ही ब्रिटिश पार्लमेंट असावी. आपली पार्लमेंट ही भारतीय लोकांची पार्लमेंट असावी. आपल्या पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी, आपल्या पार्लमेंटमध्ये कायदे पास व्हावे, आपल्या पार्लमेंटमध्ये भारतातील सर्वात मार्जिनलाइज्ड व्यक्तींच्या अधिकारांबद्दल चर्चा व्हावी. ही चर्चा आपल्या पार्लमेंटमध्ये किती होत असते हा चर्चेचा विषय. मी अजिबात निराशावादी नाही. मी असं म्हणणार नाही की पार्लमेंटनी काम केलेलं नाही किंवा पार्लमेंट काम करत नाही. पण जर तुम्ही एक मागच्या 10-15 वर्षातलं पार्लमेंटरी डिबेट बघा, पार्लमेंटरी स्पीचेस बघा आणि 1950 ते 1970चे पार्लमेंटरी डिबेट्स बघा, तर तुम्हाला फरक जाणवेल. नंतर एक जो महत्वपूर्ण विषय अजून होता की कोरमच्या बाबतीत डॉक्टर आंबेडकरांनी योजना अशी होती की जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत 1/10 ऑफ द मेंबर्स ऑफ इच हाऊस विल कॉन्स्टिट्यूट कोरम. म्हणजे लोकसभेत जर 550 आहेत तर 55 व्यक्तींना कोरम होईल आणि राज्यसभेत जर 250 आहेत तर 25 व्यक्तींचा कोरम होईल. पण हे अत्यंत कमकुवत कोरम होतं, कारण 55 लोकांच्या उपस्थितीत एखादा कायदा जर तयार झाला तर तो कायदा सर्व देशाला रिप्रेझेंट करतो असं म्हणणं चुकीचं होईल. पण या संबंधात कोरम संबंधातही आपण कुठलीही कारवाई अजून केलेली नाही आणि अजूनही आपण त्याच कोलोनियल पद्धतीने कोरम वापरून अतिशय कमी उपस्थितीत आपण बरेच वेळा कायदे करत असतो. नंतर डॉक्टर आंबेडकर साहेबांनी संविधान तयार करत असताना एक जो मुद्दा होता की जेव्हा आपण कायदे तयार करतो तर कायदे तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेबद्दल अगदी ढोबळ नियम त्यांनी तयार केले होते. पण त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नव्हतं की या नियमांना तुम्ही अधिक सक्षम करा, या नियमांमध्ये तुम्ही अधिक क्वालिटी आणा आणि असं एन्शुअर करा की आपले जे कायदे आहे ते योग्य पद्धतीने त्याच्यावर चर्चा होऊन ते कायदे पास होतील. आज तुम्ही बघता की संविधानाचे अमेंडमेंट्स आपण 2-2 दिवसात पास करतो. आज जीएसटी ज्या पद्धतीने पास झालं किंवा रिझर्वेशन, इकॉनॉमिक रिझर्वेशन ज्या स्पीडनी आपण इलेक्शन लक्षात घेऊन पास केलं, आणि हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्या मते किंवा 42nd अमेंडमेंट इंदिरा गांधींनी 4 दिवसात घाईगर्दीने ज्या पद्धतीने पास केली, तर अशा घाईगर्दीने जेव्हा आपण कायदे पास करत असतो तेव्हा हे कायदे सर्वोन्मुख नसतात आणि फक्त आपण पार्लमेंटला मग कायदा करण्याची मशीन म्हणून पार्लमेंटला आपण मला असं वाटतं की आपल्या सर्व नागरिकांना आणि डॉक्टर आंबेडकर साहेबांना असं अपेक्षित होतं आणि त्यांना अपेक्षित असेल अजूनही की कुठलाही कायदा तयार होत असताना त्या कायद्यावर सर्वपांग चर्चा व्हावी, कायद्याच्या सर्व बाजूंवर चर्चा व्हावी. चर्चा झाल्यावर थोडासा एक वेळ जाऊ द्यावा आणि मग वेळ जाऊ दिल्यावर आपण त्याच्यावर मतदान घ्यावं. म्हणजे जेणेकरून मतदान हे पॉलिटिकली मोटिवेटेड राहणार नाही आणि कायदा हा जनतेच्या उपयोगासाठी तयार होईल. इथे मला वाटतं आपल्याला इश्यू आहे. नंतर आपल्या संविधानात एक प्रोव्हिजन आहे की एव्हरी 6 months देर शुड नॉट बी मोर दॅन 6 months बिटवीन द 2 सेशन्स ऑफ पार्लमेंट. किंवा राज्यांच्या विधानसभेच्या सेशनांमध्ये आणि पार्लमेंटच्या सेशनांमध्ये 6 महिन्यापेक्षा अधिक वेळ नको. ठीक आहे, आपण 6 महिन्यापेक्षा जास्ती वेळ न घेता आपण सेशन्स आणतो. पण जर तुम्ही राज्यांच्या सेशन्सचा विचार केला पर्टिक्युलरली या 2 वर्षात, तर जगात म्हणजे भारतात बाकी सर्व गोष्टी होऊ लागल्या करोना गेल्यावर. कॉलेज सुरू झाले, मंदिर सुरू झाले, डान्स बार सुरू झाले. मग आपल्या विधानसभाच का सुरू होत नाही? विधानसभेलाच काय प्रॉब्लेम आहे कोविडचा? म्हणजे काय फक्त कोविड विधानसभेतच होतो का? तर हा जो निरुत्साह आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या वर्किंग बद्दल, हा खूप निराशा करणारा निरुत्साह आहे.
माझ्या मते जितकं महत्व पार्लमेंटरी सेशन्सचं आहे तितकंच महत्व लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या सेशन्सचं आहे. आणि 2 दिवसात आणि 3 दिवसात सेशन संपवणं औपचारिकता म्हणून, कॉन्स्टिट्युशनल ऑब्लिगेशन म्हणून फक्त सेशन कॉल करणं हे संविधानाच्या गाभ्याला धरून नाही असं माझं स्पष्ट मत आहे. नंतर मला इथे असंही सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण प्रतिनिधी म्हणजे आपण जेव्हा पार्लमेंटेरियन्सचा विचार करतो तर पार्लमेंटेरियन्स आपले जे प्रतिनिधी आहेत ते त्यांचं काम कसं असतं, ते 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 किती जनतेसाठी किती काम करतात. तर जसं सरकारी अधिकारी सगळेजण जबाबदार आहेत, सगळ्यांना आपलं आपलं अप्रायझल लिहावं लागतं, तर का प्रत्येक पार्लमेंटेरियनची एक वेबसाईट असू नये आणि त्या वेबसाईटवर त्यांनी डेली किंवा वीकली किंवा ऍटलिस्ट मंथली त्यांचा रिपोर्ट त्यांनी वेबसाईटवर टाकावा. जर्मनी किंवा स्वीडन किंवा अशा अनेक देशांमध्ये युरोपच्या पार्लमेंटेरियन्स आर अकाउंटेबल, आणि जर त्यांनी काम कमी केलं तर त्यांना त्यांच्या कामाचा मोबदलाही कमी मिळतो. ते तिथे पार्लमेंट म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंटकडे एक प्रोफेशन म्हणून बघण्यात येतं. आपण फक्त म्हणतो की आम्ही हे सेवाभाव म्हणून करतो, पण तो सेवाभाव आपला दिसतो का? तो सेवाभाव रिफ्लेक्ट होतो का? फक्त मतदानाच्या वेळेस मोठमोठे आश्वासनं देऊन आपला सेवाभाव सिद्ध होतो का? अगेन जेव्हा मी हे म्हणतो तेव्हा मुळीच माझं असं मत नाही की सगळे राजनैतिज्ञ भारतातले आश्वासन शूर आहेत. अनेक लोक खूप चांगलं काम करतात आहे, पण काळाची गरज आहे की तुम्ही केलेलं काम हे जनतेच्या समोर यायला पाहिजे. आणि आज जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपल्या देशात आहे तर का प्रत्येक पार्लमेंटेरियनची आणि का प्रत्येक एमएलए ची वेबसाईट असू नये ज्याच्यावर जनप्रतिनिधींनाही आपले मत मांडता येईल आणि एक ऍक्टिव्ह डायलॉग पार्लमेंटेरियन आणि जनतेमध्ये राहील. नंतर जे 2 महत्वाचे मुद्दे आहेत, राईट टू रिकॉल. का राईट टू रिकॉलचा उपयोग, का राईट टू रिकॉल येऊ नये आपल्या संविधानात, ऍटलिस्ट पंचायत लेवलवर सुरुवातीला. पंचायत लेवलवर आणायला काय हरकत आहे राईट टू रिकॉल? जर पंचायत समितीचे सदस्य आपले काम करत नसतील तर आम्ही त्यांना रिकॉल का करू शकू नये? अनेक देशांमध्ये राईट टू रिकॉल चा उपयोग होतो. राईट टू रिकॉल म्हणजे जर एखादा जनप्रतिनिधी निवडून आल्यावर जर तो योग्य पद्धतीने काम करत नसेल तर त्याला जनता वापस बोलवू शकते आणि पुन्हा इलेक्शन घेऊन नवीन व्यक्तीची आपण निवड करू शकतो. तर राईट टू रिकॉल महत्वाचा आहे. नोटा जो आपण आता केलेला आहे की राईट नॉट टू वोट एनीबडी, अनेक कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये जर तुम्ही मागच्या वर्षी इलेक्शन झाल्यावर बघितलं असेल तर प्रचंड प्रमाणात, म्हणजे ही फार चिंतेची बाब आहे की अनेक लोकांनी नोटाचा उपयोग केला. अनेक लोकांच्या नजरेत एकही व्यक्ती मत देण्यालायक नव्हता. माझ्या मते इथे आपलं सगळ्यांचंच कुठेतरी चुकतं आहे. कारण एकीकडे म्हणायचं की हे व्यक्ती मत देण्यालायक नाही आणि दुसरीकडे म्हणायचं की नाही आम्ही कशाला पॉलिटिक्स मध्ये जायचं, पॉलिटिक्स म्हणजे अगदी घाणेरडी गोष्ट आहे. तर हे जे दुटप्पी धोरण आहे आपल्या जनतेचं, हेही खूप चिंताजनक आहे. कारण नुसतं पॉलिटिशियन्सला वर आरोप करून चालणार नाही, तुम्हाला पॉलिटिक्स जॉईन करावं लागेल. आणि जर तुम्हाला असं वाटतं की काही उणीव आहे तर त्या उणीवा भरण्यासाठी आपल्यालाही आपला सहभाग करावा लागेल. नोटाचा जास्ती उपयोग म्हणजे पुन्हा आंबेडकर साहेबांनी जे म्हटलं होतं अनार्की, तर ती इट इज अ साइन ऑफ अनार्की. नंतर अजून जी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्याकडे टेन्युअरशिपवर कुठलंही बंधन नाही. अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत ते फक्त 2 वेळे राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतात. म्हणजे 8 वर्षाच्या वर कुठलाही व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्रपती बनू शकत नाही. भारतातील जनसंख्येचा विचार करता आपण टेन्युअर लिमिटेशन का आणू शकत नाही? आपण का असं ठरवू शकत नाही की कुठलाही व्यक्ती 3 टर्म्सच्या वर पार्लमेंटचा मेंबर राहू शकत नाही? याचे अनेक फायदे होतील. सगळ्यात महत्वाचा फायदा हा होईल की आपली पार्लमेंट नेहमीच तरुण राहील. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन सदस्यांना पार्लमेंटमध्ये यायला संधी मिळेल. सेकंडली, ज्या काही विशिष्ट लोकांची एक कोठरी तयार होते आणि फक्त ते लोकच पॉलिटिक्स करत राहतात वर्षोनगिनती, ती बंद होईल. कारण जर 3च टेन्युअर पुरती जर तुमची पार्लमेंटरीशिप मर्यादित असली तर तुम्हाला पण माहित राहील की आपला जो वेळ कमी आहे आणि कमीत कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त करायचं आहे. तर लोकांची एफिशियन्सी वाढेल, लोकांना वेळेची व्हॅल्यू कळेल. आज सिच्युएशन अशी आहे की नॉट ओनली तुम्हाला अनलिमिटेड टेन्युअरशिप आहे पार्लमेंटमध्ये, पण तुम्ही अनेक जागी म्हणजे मल्टिपल कॉन्स्टिट्युएन्सी मधून पण तुम्ही इलेक्शन कॉन्टेस्ट करू शकता.
ही पण खूप चिंतेची बाब आहे. ज्यावेळेस आपलं संविधान आलं त्यावेळेस आपण खूप यंग डेमोक्रेसी होतो, मॅच्युअर डेमोक्रेसी होतो, म्हणून आंबेडकर साहेबांनी ती मल्टिपल कॉन्स्टिट्युएन्सीची प्रोव्हिजन ठेवली होती. पण आता काय गरज आहे मल्टिपल कॉन्स्टिट्युएन्सीची? आणि ज्या नेत्याला विश्वास नाही की आपण एका कॉन्स्टिट्युएन्सी मधून जिंकू शकत नाही, म्हणून आपण 2 मधून लढावं, अशा नेत्यांनी काय इलेक्शन लढावं? त्याच्यामुळे माझ्या मते मल्टिपल कॉन्स्टिट्युएन्सी बद्दलचा जो कायदा आहे तो बदलायची नितांत आवश्यकता आहे. नंतर मला असं वाटतं की कॅम्पेन फायनान्सचा आपण जेव्हा विचार करतो, तर एखाद्या व्यक्तीने किती खर्च करावा इलेक्शन लढवताना त्याच्यावर मर्यादा आहे. त्याही मर्यादा खूप हास्यास्पद आहेत. आणि त्या मर्यादांमध्ये राहून जर एखाद्या व्यक्तीने खरेपणाने इलेक्शन कॉन्टेस्ट केलं तर तो इलेक्शनचा एक दिवसही कॅम्पेन बहुतेक करू शकणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉलिटिकल पार्टीजनी किती खर्च करावा किंवा त्याच्या मित्रांनी त्याच्यावर किती खर्च करावा याच्यावर कुठलीही मुभा नाही, याच्यावर कुठलंही बंधन नाही. त्याच्यामुळे एक प्रकारचा विरोधाभास आहे. तुमच्यावर बंधन आहे, पण तुमच्या पॉलिटिकल पार्टीवर किंवा तुमच्या परिवारांनी जर तुमच्या इलेक्शनच्या वेळेस खर्च केला तर त्याच्यावर काहीच बंधन नाही. माझ्या मते हे जे कॅम्पेन फायनान्सिंग आहे, कॅम्पेन फायनान्सिंगवर विचार करण्याची वेळ आहे. आपण ज्या प्रकारे पैसा खर्च करतो इलेक्शनवर, तो पैसा जर आपण जनकल्याणासाठी खर्च केला तर आपल्या देशाचं उत्थान होऊ शकतं, आपल्या देशाचं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं असं मला वाटतं. मला वाटतं मी नाव विसरलो, पण युरोपमध्ये एक देश असा आहे जिथे त्यांनी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरून आता इलेक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरून इलेक्शन घेतल्यामुळे तुम्हाला एक रुपयाही खर्च न करता, म्हणजे हे मी सिम्बॉलिकली सांगतो, थोडाफार पैसा खर्च होत असेल, पण अगदी स्पेंडिंग व्हेरी लिटिल मनी यू कॅन होल्ड इलेक्शन्स व्हेरी इफिशियंटली आणि त्या इलेक्शन्सचे परिणामही तुम्हाला खूप इफिशियंटली होतात. पण मला असं वाटतं की इलेक्शनचा एक प्रॉक्सी म्हणून वापर करण्याची सवय पॉलिटिशियन्सला लागलेली आहे. मग ते भारत असो की अमेरिका असो, अमेरिकेतलंही आपण नाट्य पाहिलेलं आहे. ट्रम्प सारख्या माणसानी इलेक्शनचे रिझल्ट मानण्यासाठी नकार दिला आणि तिथे दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यापेक्षा तर भारत देश लाख पटीने चांगला आहे. भारत देशात मी आजपर्यंत असं कुठेही ऐकलं नाही की इलेक्शन झाल्यावर जर एखादी पॉलिटिकल पार्टी जिंकली असेल तर दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीने असं म्हटलेलं आहे की आम्ही हा रिझल्ट मानत नाही. त्यांनी आरोप केले असतील, त्यांनी आक्षेप घेतले असतील, पण सरकारच्या लेजिटिमसीला कोणीही चॅलेंज केलेलं नाही. हा मला वाटतं आपल्या संविधानाचा विजय आहे. अमेरिकेचं ते फार सेलिब्रेट करतात 300 वर्ष जुनं संविधान. पण जे काही ट्रम्पनी यावेळेस केलं, त्यांनी त्यांच्या संविधानात मधली वीकनेस कळते, त्यांच्या इलेक्शन पद्धतीतले वीकनेस कळतात. एक जो महत्वपूर्ण मुद्दा मला अजून मांडावासा वाटतो की आपली जी इलेक्शन पद्धती आहे ती पण फॉल्टी आहे. आपण फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम पाळतो लोकसभेसाठी, म्हणजे जो सगळ्यात फर्स्ट जो ज्याला सगळ्यात जास्ती मतं मिळतात तो विनर डिक्लेअर होतो. पण कधी कधी ज्याला सगळ्यात जास्ती मतं मिळतात त्याचे मतं 20% असतात किंवा 30% असतात आणि उरलेल्या कॅन्डिडेट्सला 70% मतं असतात. त्याच्यामुळे आता वेळ आलेली आहे की कुठेतरी आपण ह्या फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीमला काहीतरी आपण कॉम्प्लिमेंट करायला पाहिजे. नुसतं विनर टेक्स द स्टेज अशी सिच्युएशन होऊ नये. राज्यसभेत फॉर एक्झाम्पल आपण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन आपण पाळतो, पण राज्यसभेतलं जे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन आहे तेही खूप कमकुवत आहे. कारण आपण असं म्हणतो की जेव्हा राज्यातले लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मेंबर राज्यसभामध्ये मेंबर पाठवतात, तर त्यांचं जे बॅलेट असतं ते सिक्रेट बॅलेट नसतं. ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यांचं बॅलेट हे त्यांच्या पॉलिटिकल पार्टीच्या पोलिंग एजंटला दिसत असतं. त्याच्यामुळे समजा एक्स पॉलिटिकल पार्टीनी जर व्हिप काढून त्यांच्या एमएलएला सांगितलं की तुम्हाला एक्सला वोट द्यायचा आहे, तर त्याला एक्सला वोट देणं आवश्यक आहे. आणि आपल्याला माहित आहे ते अहमद पटेलच्या इलेक्शनच्या वेळेस काय झालं होतं. माझ्या मते वोटिंग ही अशी गोष्ट आहे जी आपण प्रत्येक व्यक्तीच्या विवेक बुद्धीवर सोडायला पाहिजे. वोटिंग मध्ये पॉलिटिकल पार्टीचं इंटरफेरन्स नको. नंतर एक मुद्दा जो मला सांगावासा वाटतो राष्ट्रपतींबद्दल, की आपले जे राष्ट्रपती आहे हे काही नॉमिनेटेड प्रेसिडेंट नाही आहे, ही काही हेरिडिटरी पोझिशन नाही आहे, हे इलेक्टेड ऑफिस आहे. आपले जे राष्ट्रपती आहे त्यांना पार्लमेंटच्या मेंबर्सनी आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीजच्या इलेक्टेड मेंबर्सनी निवडलेलं आहे. म्हणजे हे फार पॉवरफुल ऑफिस आहे, हे काही नॉमिनेटेड ऑफिस नाही आहे. राष्ट्रपती हे भारतातला फिगर हेड नाही आहे, ते पार्लमेंटचे प्रमुख आहेत.
ते सरकारचे प्रमुख आहे, ते मिलिटरीचे प्रमुख आहे. आणि त्याच्यामुळे जर एखादी गोष्ट चूक होत असली, एखाद्या गोष्टीत जर राष्ट्रपतींना आढळलं की हे संविधानाला धरून नाहीये, तर त्यांनी ऍक्टिव्ह रोल प्ले करणं गरजेचं आहे. याचा अर्थ हा नाही की त्यांनी इंटरफेअरन्स करावा, पण त्यांनी हे लक्षात आणून देणं गरजेचं आहे. आर्टिकल 78 प्रमाणे प्राईम मिनिस्टर अँड प्रेसिडेंट मस्ट बी इन कम्युनिकेशन विथ वन अनदर. काही ड्युटीज आहेत प्राईम मिनिस्टरवर की तुम्ही डे टू डे मधल्या सगळ्या गोष्टींबद्दल राष्ट्रपतींना अवगत करवा, येणाऱ्या कायद्यांबद्दल अवगत करवा. जर एखादा निर्णय जर फक्त एखाद्या मिनिस्टरनीच घेतला असेल आणि जर राष्ट्रपतींचं मत असेल की हा निर्णय पूर्ण कॅबिनेटने घ्यायला पाहिजे, तर ते करणं सुद्धा प्रधानमंत्र्यांना बंधनकारक आहे, आपल्या कॅबिनेटला बंधनकारक आहे. तर माझ्या मते राष्ट्रपतींचा पण रोल सध्याच्या कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये खूप महत्वाचा आहे. कधी कधी कोएलिशन असल्यामुळे प्रधानमंत्र्याला काही गोष्टी बोलता येत नाही, चीफ मिनिस्टरला काही गोष्टी बोलता येत नाही. अशा वेळेस गव्हर्नर आणि राष्ट्रपतींनी पॉलिटिकल पद्धतीने पण ठामपणे मत मांडायची गरज आहे. काही वेळा ते दिसतं, काही वेळा ते दिसत नाही. नंतर अजून एक जो महत्वपूर्ण मुद्दा जो मला दिसतो की आपल्या संविधानात वेळेला फार महत्व आहे, काल मर्यादेला फार महत्व आहे. तुम्ही किती दिवस लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काउन्सिलच्या मेंबर्सला नॉमिनेट करता? नाही, शेवटी गव्हर्नरला त्यांना अधिकार आहेत, विवेकाधिकार आहेत, पण किती दिवस ते लावतील त्यांचं नॉमिनेशन करायसाठी? आज असेंब्लीचा काळ जवळपास अर्ध्याच्या वर संपत आलेला आहे महाराष्ट्रात. तर हे का जनतेला प्रश्न पडतात. समजा जर यादी नॉमिनेटेड मेंबर्सची सरकारने दिलेली त्या यादीत जर काही इश्यूज असतील, आता हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, याच्यावर जास्ती बोलणं वावग आहे, पण तरी मी असं म्हणेन की गव्हर्नर साहेब त्यांची संस्था खूप मोठी आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे पब्लिक डोमेन मध्ये आणायची गरज आहे की कशामुळे नॉमिनेशन थांबलेले आहे. कारण आज नॉमिनेशन थांबवून आपण जनतेच्या आवाजावरही आपण असर टाकत आहोत. तसंच काहीसं मला याबद्दलही म्हणावंसं वाटतं की इलेक्शन केव्हा डिक्लेअर व्हावे. भारतातली परंपरा अशी आहे की प्रधानमंत्री जेव्हा म्हणतील तेव्हा इलेक्शन डिक्लेअर होतात, पर्टिक्युलरली जर मेजॉरिटी असली तर. पण इंग्लंडमध्ये सध्या त्यांनी एक रिफॉर्म करून त्यांनी असं सुनिश्चित केलेलं आहे की 5 वर्ष सरकार चालावी, कोणत्याही परिस्थितीत 5 वर्ष चालावी, अपवाद वगळून. माझ्या मते आपणही अपवाद वगळून सरकार 5 वर्ष चालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. इलेक्शनच्या दृष्टीने आपण सरकार चालवू नये. इलेक्शन हा उद्देश सरकार चालवण्याचा नसावा. मोदी साहेबांनी जो विचार मांडला होता की वन नेशन वन इलेक्शन, अतिशय चांगली कल्पना आहे. कारण आपण सतत इलेक्शनिअरिंग मध्ये असतो. आता लगेच काही दिवसात आपल्याकडे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे इलेक्शन येणार आहे. तर हे इलेक्शनिअरिंग फटीक जे आहे की सतत तुम्ही इलेक्शनिअरिंग मध्ये असता आणि आपल्या कोर्टाचे न्यायनिवाडे आहे की इलेक्शन मध्ये दिलेल्या स्पीचेस, इलेक्शन मध्ये वेळेस दिलेल्या आश्वासनं याला कायदेशीर बांधिलकी नसते. त्याच्यामुळे सतत आपण प्रॉमिसिंग मोड मध्ये असतो आणि प्रॉमिसिंग मोड मध्ये असल्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस करता येत नाही. प्रॅक्टिसिंग मोड मध्ये आपण कमी असतो, प्रॉमिसिंग मोड मध्ये आपण जास्ती असतो. तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक पहिल्या 6 महिन्यात जर तुम्ही भारतातले सगळे इलेक्शन जर घेऊन घेतले तर पुढचे 4.5 वर्ष तुम्हाला शासन अगदी व्यवस्थित पद्धतीने चालवता येईल. मला असं वाटतं की समारोप करताना मला असं वाटतं की संविधान हे फक्त मेजॉरिटीसाठी बनलेलं नाही, संविधान हे मायनॉरिटीसाठी जास्ती बनलेलं आहे. मग आणि मायनॉरिटीज कोणत्या? तर मायनॉरिटी फक्त जातीच्या आधारावर नाही. आज अपंग, आज LGBTQ कम्युनिटी, आज सेक्स वर्कर्स, आज स्कॅव्हेंजर्स, हे सगळे मायनॉरिटीजच आहेत. काम करणारे मजूर, शेतातले मजूर, मोलकरणी, या सगळ्या मायनॉरिटी मधल्या. याला आपण मानत नाही मायनॉरिटी, आपण आपल्या सोयीनी मायनॉरिटीची परिभाषा करतो. पण या सगळ्या नवीन मायनॉरिटीजचा विचार व्हायला पाहिजे. संविधानाकडे बघत असताना मला असं वाटतं की या संविधानामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, या संविधानामध्ये प्रचंड लवचिकता आहे आणि मी खूप सारं क्रेडिट या संविधानाला अबाधित ठेवण्यासाठी आपल्या ज्युडिशरीला येईल की ज्युडिशरीनी वेळप्रसंगी रिस्क घेऊन स्वतःवर जोखीम पत्करून ज्युडिशरीनी पार्लमेंटला सांगितलं की तुम्ही संविधानाच्या गाभ्याला
अफेक्ट करू शकत नाही. इनफॅक्ट चंद्रचूड साहेबांनी तर एक जणू काही शापच दिलेला होता की जर तुम्ही संविधानाच्या गाभ्याला जर हादरा दिला तर पुढच्या वेळेस तुम्ही निवडून येणार नाही. शेवटी मी पुन्हा असं सांगेन की डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी लोक फक्त फंडामेंटल राईट्स बद्दल बोलतात. व्हॉट अबाउट अवर ड्युटीज, व्हॉट अबाउट डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, असे तत्व ज्याच्यामुळे समाजाचा संपूर्ण समाजाचा फायदा होईल. आपण फक्त स्वतःच्या फायद्याबद्दल विचार करत असतो, पण समाजाच्या फायद्याचं काय, समाजाच्या विकासाचं काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं काय. डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण विचार करतो फक्त आपण आपल्या जनरेशनच्या डेव्हलपमेंटचा विचार करतो, पण आपल्या पुढच्या पिढीच्या डेव्हलपमेंटचं काय. आज अनेक नवीन मुद्दे आपल्या संविधानासमोर करून उभे आहे. मग ते इंटरनेट असो, मग ते इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असो, मग ते क्लायमेट जस्टिस असो. पुढे मागे शक्य आहे की आपला सामना एलियन सोबतही होऊ शकतो. म्हणजे या कॉस्मॉस मध्ये काही आपण एकटेच आहोत असंही समजायची गरज नाही. त्याच्यामुळे असे अनेक नवीन आव्हानं आपल्या संविधानासमोर आहेत. पण मी आपल्या जनतेला खूप क्रेडिट देऊ इच्छितो की आपल्या भारतातली जनता अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. बरेच वेळा लोक म्हणतात की एक्स पार्टी जिंकेल आणि वाय पार्टी जिंकते. त्याच्यामुळे असं म्हणणं की आम्ही आमच्या प्रेडिक्शनच्या आर्टने आम्ही ठरवून टाकू की कोण जिंकू शकतं. नोम चोम्स्की जे म्हणतात की पॉलिटिकल कन्सेंट मॅन्युफॅक्चर केल्या जाऊ शकते, भारतात तसं होणं शक्य नाही. शेवटी मी फक्त असं म्हणेन की सध्या कोएलिशनचा खूप बोलबाला आहे. कोएलिशन असावं, पॉलिटिशियन्सनी एकमेकांशी संपर्कही साधावे, पण जे म्हणतात की पॉलिटिक्स इज नॉट अ फिक्स्ड गेम, जे म्हणतात पॉलिटिक्स इज नॉट अ फिक्स्ड गेम, माझ्या मते पॉलिटिक्स मे नॉट बी अ फिक्स्ड गेम, बट पॉलिटिक्स मस्ट बी प्रिन्सिपल्ड. अनप्रिन्सिपल्ड पॉलिटिक्स is I think incompatible with the values of Indian Constitution. आपण इथे मला बोलवून माझे विचार मांडण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डॉक्टर संजय जैनजी. तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या सर्व अंगोपंगाच्या अनुषंगाने तुम्ही मतं मांडली आणि त्यासोबतच एकंदरीत भावी येणारे धोके किंवा येणाऱ्या ती राज्यघटना राबवत असताना त्यातले असणारे काही ड्रॉबॅक्स कशा पद्धतीचे आहेत, किंबहुना आता नवीन काही पावलं उचलली पाहिजे या संदर्भात अत्यंत सुंदर असं विवेचन तुम्ही तुमच्या व्याख्यानातून केलं. मित्र, तुम्ही ही सगळी व्याख्यान पाहतात, तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्ही तुमची कमेंट्स नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.